पुण्यामध्ये राहुल गांधींचा आज छात्रों की गूंज हा कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी। भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचं छात्रों की गूंज कॅम्पेन। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज। 3000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले। भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी। राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम का करताय? छात्रों की गूंजवर आरोप करणाऱ्यांवर वडेट्टीवारांची टीका। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। सप्टेंबर नंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल। भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी सुरू करावी। संजय राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या आधी पुण्यामध्ये गोंधळ। अभाविपा आणि एनएसयूआय मध्ये जोरदार आडा। अभाविपने धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांचा सीओईपी कॉलेजमध्ये ठिय्या। अभाविपा आणि एनएसयूआय राडा प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा। पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 जणांवर गुन्हा। काल रात्री झाला होता राडा। भाजप कार्यकर्त्यांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस उद्या जेनझींसोबत संवाद साधणार। नागपुरातील रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। जेनझींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार। चंद्रकांत पाटील यांना फोन। निधीच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी लवकरच तोडगा काढणार। सोमवारी चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवारांमध्ये भेट होण्याची शक्यता। राहुल गांधींच्या 7 तास ठिय्या आंदोलनानंतर पॅलेट गन प्रकरणात गुन्हा दाखल। न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल। राहुल गांधींची प्रतिक्रिया। तर राहुल गांधींना फुटेज मिळवण्यासाठीची भूक। जेपी नड्डा यांची टीका। आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मनोज जरांगे यांची भेट। 29 ऑगस्ट पासून जरांगेंकडून आमरण उपोषणाचा इशारा। तर सरकार मागण्यांबाबत सकारात्मक उपोषण टाळा। सत्तारांची जरांगेंना विनंती। आरएसएस आणि आयएसआयचे संबंध असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप। आरएसएस आणि आयएसआय यांच्यामध्ये 4 मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा। काय चर्चा झाली ते सांगा, प्रकाश आंबेडकरांचं आरएसएसला आव्हान। मुंबई पालिकेमध्ये ठाकरेंना धक्का। नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने नगरसेवक पद धोक्यात। सदा सरवणकर यांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं। विशाखा राऊतांचा आरोप। खासदार ओमराजे निंबाळकरांची धाराशिवच्या होर्टीमध्ये आश्रमशाळेला भेट। बातमी पाहून फार वाईट वाटलं। आश्रमशाळेची दुरावस्था ही व्यवस्थेची चूक। TV9 मराठीच्या बातमीनंतर निंबाळकरांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या माढ्यामधील अंजन गावातील आश्रमशाळेत अनेक त्रुटी। विद्यार्थ्यांची जेवणासह राहण्याची अत्यंत वाईट अवस्था। सदाभाऊ खोत आणि किशोर पाटील यांनी मुख्याध्यापकाला फटकारलं। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी। नागपूर आदिवासी विकास कार्यालयाबाहेर 10 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा ठिय्या।